अरे सावीचा फोन आहे, स्पीकरवर टाक. हॅलो रीने. हा हॅलो सावे बोल की. मी काय सांगते ते नीट ऐक. मी आता तुला ज्या ज्या गोष्टी सांगल त्या सगळ्या गोष्टी घेऊन मुजुमदारांच्या घरापाशी मी तिथंच भेटते तुम्हाला. हा वेळ करू नको, लवकर ये. हा ठीक आहे, आलो. चल. मामा बस की. काय ग, काय म्हणाला तुझा तो लाडका पोरगा? शांत आहे. भास्कर, वकिलांना बोलवलंस ना? होय बोलवलंय, येतात थोड्या वेळात. आत्या धैर्य सकाळपासून उपाशी आहेत. मी त्यांच्यासाठी हे जेवण घेऊन जाते. नाही नको, आधीच त्याचं डोकं तापलंय. तू गेलीस की आणखीन चिडायचा. आणि सध्याच्या स्थितीला त्याचं चिडणं बरोबर नाही आपल्यासाठी. हो आत्या, पण आता आमचं लग्न होणार आहे ना. मी त्यांची बायको होणार आहे, मग काय प्रॉब्लेम आहे? हिरा, होणार आहेस पण अजून झालेली नाहीस. विस्तव विजत असताना त्यात फुंकर मारू नये बाळा. आज पुन्हा पेट घेते. बघ ताई काय म्हणते ती नीट ऐक. आणि ते जेवणाचं ताट आहे ना, ते आत नेऊन ठेव. एकदा का लग्न झालं की रोज तुझ्या हाताने भरव त्याला. काय माणसं आहेत भास्कर. एका टायमाला एकमेकांचे मुर्दे पाडत बसतात आणि दुसऱ्या टायमाला गळ्यात गळे घालून एकमेकांचे काळजी करत बसतात. अवघड आहे. सोड ना दादा, गळ्यात गळे घालू देत नाही तर मोडते पाडू देत. आपल्याला बघायला मजा येते ना, मग बघत बसायचं. आई, तुझं मन जपणं माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे. पण त्यासाठी काही करायला लागलं तरी मी करू शकतो. पण एक गोष्ट मला कळायलाच पाहिजे, मामा तुझ्याशी असं का वागतोय? का तुला त्याची एवढी भीती वाटते? मला कळलंच पाहिजे. मी माझ्या आईला कुणाही समोर झुकलेलं आणि घाबरलेलं बघू शकत नाही. हे सगळं काय चाललंय हे मी शोधून काढणारच. त्याआधी या सावीचा काटा बाजूला काढायला पाहिजे. हॅलो, धैर्य मुजुमदार बोलताय का? हा बोलतोय. बरं झालं तुम्हीच फोन उचललात. ऐका ना धैर्य, एवढं का चिडलं तो तुम्ही सावीवरती? करा ना तिला माफ प्लीज. कोण बोलताय तुम्ही? मी गीता. कोण गीता? ते इतके इम्पॉर्टंट नाहीये. तुम्ही तिला माफ करणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि करा ना तिला माफ. आणि तुम्ही दोघं किती गोड आहात, प्लीज करा तिला माफ.
काय फालतूपणा आहे हा? कोणाशी बोलताय तुम्ही माहितीये का? हो माहित आहे ना, सावीच्या अनोरोबाशी. कुणी केला असेल हा फालतू कॉल? एवढी कुणाची हिंमत झाली? काकी 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 पराग, पराग अरे काय झालं? टेन्शन घ्यायचं काही काम नाही ना? अरे बोल की. आणि चेहरा का उतरलाय तुझा? अरे बाबा काहीतरी बोल की. हा काय झालं? ए सांग की बाबा, काय आणि काय तमाशा करून ठेवलाय तिनं? पराग सांग की बाबा काय झालंय? काकी ते सावीला धैर्यानं परत परत काय परत काय? घराबाहेर काढलं. अरे देवा. वा, हे तर एक नंबर काम झाले. आता सावीला तिथनं बाहेर काढले म्हणजे ती इथंच येणार. आणि एकदा का ती इथं आली की तिला डिवोर्स पेपर्सवर सह्या करायला लावायच्या, म्हणजे माझा अथर्व मला परत भेटल. अरे तिकडनं बाहेर काढले तर मग अजून इथं का आली नाही? हाय कुठं नक्की? तिला अजून काय तमाशा करायचा नाही ना? हो केतन, अगं आई, ती मुळात गेलीच कशाला तिकडे? जायलाच नको पाहिजे होती. खरं तर त्या धैर्याने की नाही अगदी चांगली ऑफर दिली होती. एक तर त्या मुजुमदारांकडनं आपली सुटका झाली असती आणि दुसरं म्हणजे आपल्या जमिनीचे चांगले ढीगभर पैसे आले असते. आणि हे भाऊंची ही अशी अवस्था झाली नसती. या सगळ्याला की नाही फक्त तुझी लाडकी लेक जबाबदार आहे. केतन तोंडावर जरा. दीपा हित नाहीये म्हणून तिची री ओढायची गरज नाहीये. अरे सावी सख्खी बहीण आहे तुझी. तिच्यावर एवढं मोठं आभाळ कोसळलंय आणि तू हे काय बडबडायला लागलायस? पराग, पराग अरे आत्ता सावी कुठं आहे आणि तिला का घेऊन आला नाही संग? ही तुम्ही काळजी करू नका. ती एकटी नाहीये, रीना आहे तिच्यासोबत. अरे परत तेच. अरे हाय कुठं? आली का नाही परत? यायला पाहिजे होती. येतंदा अरे सावी आहे ती. त्यांनी तिला घराच्या बाहेर काढलं म्हणून ती काय हारलेलं नाही. त्या मुजुमदारांना वेगळ्या पद्धतीनं उत्तर द्यायचं ठरवलंय तिनं. वेगळ्या पद्धतीनं म्हणजे? हे बघा, म्हणजे तुम्हाला नीट कळलं. लई धाडसाची आहे माझी पोर. अशी पोर माझ्या पोटी जन्माला आली हे माझंच भाग्य आहे. कुणाची नजर नको लागायला माझ्या पोरीला. आता ही सावी अजून काही नवीन नाटक करायला लागल्या. हिच्यामुळे अथर्व मला कधी भेटणारच नाही. ताई, ताई, हा ही नशीब पण किती परीक्षा बघताय हो सावीचे. हा देव सुद्धा ना अजून काय काय त्याच्या पुढ्यात वाढवून ठेवले ना काय माहित. आता पण बघा ना कुठे गेली असेल ती. काहीच कल्पना नाही.
खरं ना नीता, मला पण खूप काळजी वाटते तिची. पण आपलं कसं झालंय ना, तिच्याबद्दलची काळजी आपण धड दाखवूही शकत नाही, तिच्यासाठी काही करूही शकत नाही. कुणाला थोडी जरी शंका आली ना, मेलोच आपण. खरंय. आई आई हे बघ ना, सावी काकूने काय केलंय. बघू. आई, लवकर जेवायला वाढा, अर्जंट बाहेर जायचंय मला. लगेच वाढते. हॅलो. धैर्य मुजुमदार, हा बोलतोय, बोला. काय धैर्य राव, असं का करायला सा? बायको एवढी प्रेमानं रुसवा काढायला लागली आहे आणि तुम्ही असं ढम्म फुगूनच बसलाय सा. असं कुठं असते वय? सोडा की तुमचा राग, करा तिला माफ. अहो लय गोड जोडी आहे तुमची. ए, मला सांगणार तू कोण रे? परत कॉल केलास ना तर जीव घेईन तुझा. नॉनसेन्स. काय झालं धैर्य? कोणाचा फोन होता? नाही ते काय नाही. ए, आहेस कोण रे तू? हिम्मत असेल ना तर समोरासमोर येऊन बोल माझ्या. ते सोडा हो, त्यात काय एवढं? माझ्या लग्नाला झाले 10 वर्ष. त्या अनुभवावरनं सांगायला लागले, आपण बायकोवर जेवढं चिडून राहते की नाही, तेवढं आपलंच नुकसान असतंय. मग आता राग राग लय झाला, आता सोडा राग आणि माफ करा सविताईंना. हे आधीच डोकं फिरलंय माझं, अजून फिरवू नको, नाहीतर तिथं येऊन मारीन तुला. नाही, मला एक गोष्ट सांग रे, नंबर कुठनं मिळाला तुला? कुणी दिला नंबर? सारखं सारखं फोन का करतोयस मला? अहो दुसरं कोण देणार? साविताईंनी दिला नंबर. अहो त्यांची नवरोबा एवढे त्यांच्यावर चिडून बसल्यात म्हटल्यावर आपण मदत नाही करणार, मग कोण करणार? अहो प्लीज ऐका माझं, माफ करा सविताईंना. ए, तू फोन ठेव. या सावीची फडफड अशी थांबणार नाही. धैर्य सांगणारेस का कोणाचा फोन होता? त्या सावीच्या घरी निघालोय. जे काही घडतंय ना, त्याची उत्तरं द्यावी लागतील तिला. धैर्य थांब, तू एकटा नको जाऊ, मी पण येते सोबत. चल. काय तमाशा लावलाय हा? अहो प्रेम आहे हे. आणि प्रेमात जर आपला माणूस रुसला असेल तर त्याला मनवायला पाहिजे ना. ऐका की तुमच्या लाडक्या बायकोचं, सोडा की हा रुसवा. हरकत नाही.
राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे होऊ दे चर्चा. मंडळी, कसे आहात तुम्ही? नाही, तुम्ही मजेतच असाल, पण खरं मी लय नाराज आहे बघा. असणारच ना. अहो, किती काय काय केलं मी, तरी आमच्या कारभाऱ्यांचा राग काही जातच नाही. नाहीच चिडले तो, आणि म्हणून त्यांचा राग घालवण्यासाठी मी एक भन्नाट आयडिया केली. हे बघा, आणि तुम्हाला माहितीये, ही आयडिया पण मला धैर्यांकडूनच मिळालीये. अहो, जेव्हा भाऊंना मनवायचं होतं, माझं प्रेम जिंकायचं होतं, त्यावेळी धैर्यांनी हेच तर केलं होतं. नाही, ना ऊन, ना वारा, ना पाऊस, ना थंडी, कशाची तमा न बाळगता आमच्या दारात तंबू ठोकून राहिले होते. किती काय काय केलं, घरातल्यांसाठी जेवण बनवलं, त्यांची कामं केली, सगळं काय काय केलं. फक्त माझ्या घरातल्यांचं मन जिंकण्यासाठी. आणि म्हणून त्यांच्याकडनंच ही प्रेरणा घेऊन आता त्याच मार्गाने चालत मी त्यांचं प्रेम आणि मन दोन्ही जिंकणार आहे. आणि त्यासाठीच इथं ठाण मांडून बसणार आहे मी. जोपर्यंत माझ्या कारभाराचा राग जात नाही आणि ते मला घरात घेत नाही ना, तोपर्यंत इथनं हलणारच नाही बघा मी. सासूबाई, हो, यांच्याकडे तुम्ही बघितलंच नाही. ह्या आमच्या लाडक्या सासूबाई. तुम्ही ओळखतच असाल की. मला माहिती, तुम्ही पण माझी समजूत काढायला आलाय ना. त्यांना पण मी घरात पाहिजे, पण आता काय करू, माझा नाईलाज आहे. आता माझे कारभारीच माझ्यावर एवढे चिडले म्हणल्यावर मी कशी काय आतमध्ये येणार. त्यांनी प्रेमानं मला घरात आणलं पाहिजे ना. तर मंडळी, सावी, तुला काय वाटलं तू लय हुशार आहेस? हे असले डाव खेळून तू या धैर्य मुजुमदारला हरवशील? नाही सावी, तुझ्या असल्या पोरकट डावांनी हरायला मी काय असा तसा कुणी नाहीये. तू आता बघच, तुला तुझी नाटकी बंद करून इथून कसा बोजा बिस्तारा गुंडाळून जायला लावतोय मी ते. आणि आमचे हे जे कारभारी आहेत ना, ते बघितलं, आमचे कारभारी कसे चिडून निघून गेले. बघूया अजून किती दिवस चिडून राहतात ते. आपण पण हार नाही मानायची. ही सावी त्यांना मनवल्याशिवाय राहणारच नाही. तोपर्यंत तुम्ही बघत राहा होऊ दे चर्चा. बाय बाय. सावीनं ना डोकं खराब करून ठेवलंय. असं वाटतं एक तर स्वतःच तरी डोकं फोडून घ्यावं, नाहीतर तिचं तरी फोडावं. बाप रे बाप रे बाप. हे आई, हे बघ काय गेम खेळलाय पुरीनं. सगळ्यांचा सपोर्ट मिळायला लागला हिला. हे बघ, व्हिडिओ सुरू करून 5 मिनिटं नाही झालेत तर 12,000 व्ह्यूज आलेत. होय की. अरे सगळेजण तिच्या सपोर्ट मध्ये व्ह्यूज आणि कमेंट्स ढिगभर टाकायला लागलेत. त्या पोरीला काय करायचं ना ते करू दे.
काय माहित स्वतःला काय समजते ती. हे बघ, तिला व्हिडिओ काढू देत किंवा ठाण मांडून घराबाहेर बसू देत, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. ऊन आहे ना आता, म्हणून चाललंय तिचं. आज संध्याकाळी थंडी पडू देत, हाडं गोठतील ना, मग कशी निघून जाते बघ. आई, तू जे म्हणतेस ते खरंच होईल असं जर तुला वाटत असलं ना, अजून नीट ओळखलं नाहीयेस तू त्या पोरीला. ऊन वारा थंडी पाऊस कशालाच भीक घालणाऱ्यातली नाहीये ती. किती थंडी पडली ना तरी तिच्या जिद्दीची आग तिला ऊब देत राहील. तिला जर इथनं घालवायचं असेल ना तर काहीतरी जबरदस्त प्लॅन करायला लागणार आहे. ताई, आज त्या वकिलाला बोलवायचं होतं ना, काय झालं त्याचं? नाही म्हणजे आला नाही तो. हा, निरोप दिलाय त्यांना, कधी पण येतील. त्या सावीचा व्हिडिओ त्यांनी पण बघितलाय, त्याबद्दल त्यांना बोलायचं आपल्याशी. तुम्ही बोलून घ्या, मी निघतो. नाही रे, थांब. तू आता कुठेही जाऊ नये असं मला वाटतं. त्या मुलीच्या त्या व्हिडिओजमुळे तुला काय काय फेस करावं लागेल बाहेर जाऊन काही सांगता येत नाही. म्हणून ती जोपर्यंत इथे ना तोपर्यंत तू कुठेही जाऊ नकोस. कुठं जाऊ नको म्हणजे? त्या पोरीला घाबरून शेपूट घालून घरातच बसू काय? जमणार नाही. तिला काय करायचंय ना ते करू दे. मला नाही फरक पडत. काय चाललंय हे सगळं? हा धैर्य एक तर माझं ऐकत नाहीये, आणि ती दीपा, ती एक नालायक बाई माझे पैसे घेऊन कुठे पसार झाले कुणास ठाऊक. सावी, पाणी आणि ब्लँकेट घे, थंडी खूप पडली. थंडी तर आता मुजुमदार असणार आहे. सावीच्या प्लॅन नाही मुजुमदार असली पेपर भरलं का नाही तर बघ. हे खरं आहे. आता धैर्याला एवढे फोन येतील की नाही की कधी पण त्याचा मोबाईल आहे ना खिडकीतनं असा बाहेर फेकला जाऊ शकतोय. मोबाईलचं माहित नाही, खरं वैतागून धैर्य इथून सावीला घेऊन जातोय का नाही बघ. सावे, एक विचारू, तुला का जायचंय परत ह्या घरात? तिथं ना तुला मान ना जागा. तुला लागलंय, तुला त्रास होतोय, कशाचीच काळजी न करता धैर्यानं तुला घराबाहेर काढले. अगं तुझा एवढा पदर जळाला तरी पण त्याला काही फरक नाही पडला, मग कशाला चालल्यास परत तू? कारण भाऊंनी मला कधीच हरायचं नाही असं शिकवलंय. अगं पण ह्या सगळ्याचा तुला त्रास होतोय त्याचं काय? होऊ दे की त्रास. आणि असं होऊन होऊन किती त्रास होणार आहे? अगं असा त्रास परतून लावायचं ट्रेनिंग भाऊंनी मला लहानपणापासून दिले. रीने,
मुजुमदारांनी भाऊंच्या स्वप्नावर हल्ला केलाय. आता त्यांना सुट्टी नसते. आयुष्यभर लक्षात राहील अशी अद्दल घडवणार आहे त्यांना. धैर्याला कळायलाच पाहिजे, नातं तोडणं एवढं सोपं नसतं. त्यांनी जी माझी फसवणूक केली आहे ना, त्या सगळ्याची शिक्षा मी त्याला देणार, ते पण माझ्या सावीगिरीमधून. बरोबर आहे तुझे. चांगलीच जिरी आहे त्या मुजुमदारांची. आम्ही आहे तुझ्यासोबत सावे. ओ कारभारी, कारभारी, अहो असं किती वेळ रुसून बसणार आहात? एवढा राग नाकावर चांगला दिसत नाही. हे घ्या तुमच्यासाठी प्रेमाचं गिफ्ट. ए काय फालतूपणा आहे हा? आधी उठीत ना, उठ. नाही, आधी तुम्ही राग सोडा बरं, त्याच्याशिवाय मी काही इथून उठणारच नाही. हो बास की आता. घराबाहेर काढलं, नाही नाही ते बोलला. अजून किती असं परक्यागत वागवणार आहात? वेळ लय पटापटा जातो आणि त्यात आपण असं एकमेकांपासून लांब राहणं चांगलं नाही वाटत. बायको आहे मी तुमची. म्हणजे आधी गर्लफ्रेंड होते, मग 7 फेरे घेऊन तुमची बायको झाली. हे बघा तुमच्या नावाचं मंगळसूत्र. हो का, तुम्ही मला आता कायम असं घराबाहेरच ठेवणार आहात का? हे काय लावलंय हे सगळं? का करतेस हा तमाशा? धैर्य, हा प्रेमाचा तमाशा नसतो. प्रेमाची गोष्ट असते, प्रेमाचं गाणं असतं, प्रेमाचा सोहळा असतो. काय वाटतं तुम्हाला हे सगळं मी कशासाठी करते? सिंपल आहे. तुम्ही परत मला घरात घ्यावं, माझ्यासोबत सुखानं संसार करावा, म्हणून सगळी धडपड चालली आहे माझी. धैर्य सोडून सावीला बाकी काही नको. लग्नाची बायको आहे तुमची, अशी कशी तुमच्या आयुष्यातनं निघून जाईल? ए बास झालं तुझं हे बायको पुराण. माझ्या आयुष्यातनं तर तुला जायलाच लागणार. मग लग्नाची बायको असशील नाहीतर दुसरी कोणी, पण या घरात तुला जागा नाहीये.